तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की जे बांधकाम कामगारांसाठी जे सायकल वाटप होणार आहे, योजनेसाठी कागदपत्र कोणते लागणार आहे, अर्ज कुठे करायचा, निकष काय आहेत, या योजनेसाठी आपले अनुदान किती भेटणार आहे, सर्वांची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता की बांधकाम कामगारांना सायकल वाटप 2024 नोंदीत गरजू बांधकाम कामगारांना सायकल वाटप करण्यात येईल. राज्य इतर बांधकामाच्या कामाच्या ठिकाणी हे शहराच्या बाह्य भागात व शहरापासून दूर अंतरावर विखुरलेले असतात. बांधकामाच्या ठिकाणी जाण्याकरिता वाहनांची सुविधा नसते. बांधकाम कामगारांना कामाकरिता त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरपर्यंत पायी जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. बांधकाम कामगारांच्या ठिकाणी वेळेत यावे यासाठी सायकल एक उत्तम माध्यम आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांसाठी सायकल खरेदीसाठी 4,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा करण्यात येईल. बांधकाम कामगारांनी प्रथम सायकल खरेदी करावी व त्यानंतर सायकल खरेदीची संपूर्ण रक्कम मंडळ अदा करेल. योजनेअंतर्गत सायकलचा लाभ मिळवण्यासाठी कामगारांना अर्ज करणे आवश्यक आहे. आवश्यक पात्रता काय आहे ते आपण पाहूया. अर्जदारांचे वय कमीत कमी 18 ते 60 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षेपर्यंत असावे. अर्जदारांनी मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. तो नोंदीत कामगार असावा व त्याची नोंदणी चालू असावी. आता आपण पाहूया की कागदपत्र कोणते लावायचे आहेत आपल्या त्यासोबत. आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेला बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC झेरॉक्स, नियोक्तेचे व मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त काम केल्याचे दाखला, इंजिनियरकडून किंवा ठेकेदाराकडून, महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतीकडून, ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगाराचे असले प्रमाणपत्र व एक घोषणापत्र देखील लागण्यासाठी अटी व शर्ती काय आहेत. आधार कामगार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. सादर बांधकाम कामगार संबंधित बांधकामाच्या ठिकाणी 90 दिवसापेक्षा जास्त काम करीत असल्याचा ठोस पुरावा देखील आपल्याला लागणार आहे. कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्षे असावे. तो नोंदणीत कामगार असावा व नोंदणी त्याची चालू असावी. कामगारांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे. महाराष्ट्राच्या राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील. बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाच्या सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये. आता अर्ज करायची पद्धत काय आपण ते वाचून घेऊया. कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून एक अर्ज डाउनलोड करावा लागेल. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे टेलिग्राम चॅनलची, तिथं आपल्याला अर्ज भेटून जाईल. तिथून तुम्ही तो डाउनलोड करून घ्या. अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज आपल्या जवळच्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल. अशा प्रकारे तुमची या योजनेच्या अर्ज प्रक्रिया पूर्ण पडेल व तुम्हाला एक मेसेज किंवा कॉल येईल. त्यामार्फत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट 4,500 रुपये जमा केले जातील. जमा केल्यानंतर तुम्ही सायकल घेऊ शकता. ती एक छोटीशी माहिती आहे की बांधकाम कामगार सायकल वाटप सुरू असताना कसा अर्ज करायचा आहे, सर्वांची माहिती तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन बांधकाम कामगार शेती योजना, असेच अनुदान संदर्भातच सगळे व्हिडिओ येत असतात. तर